हॅलो, नमस्कार आणि गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. हो, आज आम्ही थोडासा लेट व्लॉग स्टार्ट केला. दुपार झाली. येस, आणि सकाळचा असाच आमचा असा निवांत आणि रिलॅक्सिंग टाइमपास करत गेलाय संडे. सो आज आत्ता आम्ही रेडी झालोय कारण की आम्ही चाललो आहेत आमच्या फेवरेट ठिकाणी कन्नुकी चायला नाही. आपण चाललोय मटन हाणायला. येस, आणि कुठं जातोय संडेचं दिसेलच ते माहिती, ते लास्ट ब्लॉग मध्ये पण बघितलं. बट आता आम्ही असं तरी पण नाव गेस करायचा चान्स देऊया आपण. चालेल, बघूया, डायरेक्ट तिथे भेटूया. शुअर. आणि अशी मस्त मटन थाळी आली आहे. मम्मीची पण मटन थाळी आली आणि त्याची धनगरी चिकन. आणि माऊला थाळीच नाही. माऊ, तुला थाळी नाहीये. पहिले बेबू खाते आणि मग बेबूचं झालं आईची थाळी येणार आहे. ठीक आहे ना भाऊ? काय खाते बेबडू? आळणी रस्सा आणि भात खाते. बेबडू, हे बेबडू, तिचं लक्ष दुसरीकडेच आहे. माऊची थाळी ना माऊ. आता मम्मा खाणार आहे तर माझ्याकडे ते माझ्याकडे येते का? लवकर सांग. येते? मम्माला खाऊ देतं, माझ्याकडे येतो. चल, येतो ना लगेच. खाते बघ. एवढी गर्दी रे बबडू, एवढी गर्दी आहे ना. मस्त, खूप गर्दी. हो ना. आणि मी अशी काय करतो झाले, मस्त मज्जा करते. आम्ही बाहेर जाऊ का? बेबडू, बेबडू, इकडे बघ, इकडे बघ. तुला इकडे नाही बघायचे? केवढी गर्दी बघितलं जेवायला इकडे पठारेला. तू बघितलंस? अफाट तुफान, भयानक, अति भयानक गर्दी ना. आणि असं बेबडूचं आणि आमचं जेवण झालं. आता आम्ही बसलो टाइमपास करत बाहेर. आता मम्मा आणि ते जेवण करून येतात छान छान. आणि माझं जेवण आधीच झालं आहे कारण मम्मा हिला भरवत होती. की नाही, काय कुठं जायचं, तिला काहीतरी ड्रॉइंग्स वगैरे दिसतात ते बघायचं होतं. आहे की नाही? त्याच्यावर बसायचं का तुला? त्या घसरगुंडीवर घ्यायचं तुला? घसरगुंडीवर घ्यायचं? घसरगुंडीवर घ्यायचं? जायचं का? जायचं? जाऊचं. अच्छा, ते ड्रॉइंग दाखवते. त्यावरती बसले तर नुसता आडावडा करायचा आम्हाला. नुसता आडावडा करायचा. हे बघ, नुसता आडावडा करणार आहे का तू? येस, आम्ही फक्त आडावडा करणार आहे, धिंगाणा घालणार आहे. आणि तिकडे काही मुलं मस्त घसरगुंडी घेत आहेत आणि ही त्यांना बघून ओरडते नुसती, है ना? हो. आणि हे बघा, हे लहान बाळ खाऊन पिऊन झाले, झोका खेळत बसलेत. झालं ना तुमचं जेवण सगळ्यांचं? मटण डोळ्यांवर आले. हा, हिच्या पण मटण डोळ्यावर आले. तुझं पण आलं ना? चला चला, जोर जोरात खेळणार तिथे. चला चलो. ए, मटण डोळ्यावर आलं का तुझ्या? ओय ओय, आली, झोप आली. चला. हॅलो, तर इकडे आलो आहेत आम्ही आमच्या रेग्युलर स्पॉटला, म्हणजेच कन्नुकी चायला. आणि इकडे बघा आमचं काय चालू आहे. आम्ही आमची मस्त झोप करून मस्त बाहेर पडलो. सो आजच्या संडेमध्ये आमच्या होतं पठारे आणि आता नेक्स्ट कन्नुकी चाय. आणि ह्याच्या पुढे काय असेल ते बघूयात काय होतं. आणि इकडे बघू, तिला ब्लॅक फॉरेस्ट हवंय, ती हात मारते असं. हे हवंय? नो, नाही हवंय, तेच हवंय. मम्मा हे दे. नो ब्लॅक कॉलेज नाही, क्लोज केलं. क्लोज नाही केलं, तिला ते हवंय, ती मागते. आम्ही इथे मस्त चहा चालू आहे आमचा. आळशीवाला चहा टाईम. झोपलो, झोपेतून उठलो आणि डायरेक्ट तिकडे आलो. हो हो, तिथे सगळं मस्त बघणं चालू आहे. नुसती मस्ती. आज आमचा आहे बाईकवाला डे, कारण खूप दिवसांनी आम्ही टू व्हीलर बाहेर काढली. आणि संडेची संध्याकाळ थोडी थंडावा आहे, ऊन नाहीये. सो आम्ही टू व्हीलरवर आम्हाला येता आला विथ बेबी. उन्हातून कारमध्ये. आणि बेबूला पण खूप भारी वाटलं. तिला बाईकवर बसलं तर तुफान मजा येते बाबा. वारा येतो ना मस्त, तर ती खूप एन्जॉय करते. खूप धिंगाणा पण घालते. आणि ती आहे ना अशी वारा आला ना की असं तोंड उघडं करून काहीतरी करत असते चाळी. पण ते आम्हाला बाईकवर दाखवते. सो आज सकाळी आमचा प्लॅन असा होता मटनचा. त्यानंतर आमचा इव्हनिंग चहा सोबत गेली. आफ्टरनून स्किप का झाली माहिती का? ते मटन पचवायला झोपावं लागलं 2 तास. झोपलो, अशी गाढ झोप लागली. आणि आता डिनर काय असेल काय माहिती, अजून काही ठरलेलं नाहीये. काय प्लॅन आहे वी डोंट नो. सो संडे एकदम रिलॅक्स डे गेला आहे. रिलॅक्स संडे, रिलॅक्स संडे. सो चलो मिलते हैं. हां, येस, बाय बाय. सो इकडे बघा आमची जी नाईट आमचा जो डिनर आहे तो घरीच होणार आहे.
इकडे बेबूचा फुल ऑन टाइमपास चालू आहे आणि आम्ही मस्त वेबसिरीज बघत बसलेलो आहे. सो आजचा आमचा जो नाईटचा प्लॅन होता तो घरीच जरा झाला, कारण की बेबूला पण बाहेर जायची खेळती एक कुत्ती तुम्ही आता बघितलं ना, आणि बाहेर तिला पण जायची इच्छा नव्हती ना, आम्ही पण कंटाळलोय दिवसभर बाहेरच होतो. आम्ही असं रिलॅक्स घरीच केलं. आजचा काय असं स्पेशल ब्लॉग आपण नाहीये आणि स्पेशल प्लॅन पण आमचा नव्हता, आणि पण ठीक आहे तुमच्याशी रेग्युलर कनेक्ट मध्ये राहायचं ठरवलं. ती कशी मस्त ड्रॉवर मधलं सगळं सामान काढून सगळं खेळत बसली, म्हणून आम्ही ठरवलं की ही इव्हिनिंग घरी स्पेंड करून येऊ. आणि आज आम्ही असं मस्त दुपारी मटण खाल्ल्यामुळे इव्हिनिंगला पण थोडस चहा कॉफी झालंय, सगळं झालंय. आता लाईट खाणार आहे, फ्रुट्स किंवा असं काहीतरी बघू, आंबे काहीतरी खायचं, कारण आता हेवी झालंय दुपारी खूप, आणि त्याच्यामुळे नाही. तर आता तिने त्याच्यामध्ये चावी टाकली आहे. सो ही कसला ती आत्ता काय केलं माहिती तिने, ते काल आम्ही तुम्हाला दाखवलं होतं ना की ती काय करते, हा अडॅप्टर जो आहे ना हा आता त्याच्यात टाकत होते त्या म्युझिक सिस्टीमच्या त्या ह्याच्यामध्ये. ती आहे ना जे गोष्ट दिसेल ना त्या उफर मध्ये टाकते, आणि ते सब उफर मध्ये गेलं ना की काल नाकात दम आला, अख्खा सब उफर खोलला मी, तेव्हा कुठे ते किरटाची चावी टाकली होती. आता ती तसंच करते आजकाल. हे बघा आता ती तिथे आहे ना, तर या वूफरच्या होल मध्ये मॅडम असं सगळ्या गोष्टी टाकतात. तुझं सांगते मी सर्वांना, तू काय काय टाकते त्याच्यामध्ये ते. तू आता हे टाकून दाखव, हे धर बघू कशी टाकते, दाखव त्यांना. काय टाकतेस तू, कशामध्ये टाकतेस तू? ह्याच्यात ना, त्या होल मध्ये ना, हे बघा त्या होल मध्ये टाकायचा प्रयत्न करते. थांबा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल हा टाक. अच्छा ती टाकतेच आहे, थांबा तुम्हाला एक दाखवते. तुझं स्टॉय तू टाक, धर तुझं स्टॉय तू टाक, धर टाकून दाखव काय टाकते, कशात टाकते त्याच्यात ना, पण नाही टाकायचं. बाज ओके. अशा प्रकारे तिने आमच्या असं भरपूर सामान याच्यामध्ये टाकलेले, पण आम्ही ते काढलेले. सो ठीक आहे, चलो. सो फायनली आजचा ब्लॉग मी बोला. सो आजचा ब्लॉग आज आम्ही इथेच संपवतोय, आणि अशा प्रकारे शॉर्टली आमचा छान संडे गेला आमचा. सो भेटू उद्याच्या ब्लॉगला, माहिती नाही काय असणार आहे. सो स्टे ट्यून्ड अँड सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बाय.